मंडळी, लातूरमध्ये या मोटेगावकरला प्राध्यापक एम म्हणून ओळखलं जायचं आणि असंही म्हणायचं की ते जागा घ्यायच्या वेळेला एखाद्याशी डील करायला बसले की डील पक्क करूनच उठायचे आणि अनेकदा पैसे दिले जायचे रोकडे. अर्थात हे कसं आणि काय हा एक प्रश्नच आहे. पण याच सगळ्या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे इथले आमदार अभिमन्यू पवार यांनी या मोटेगावकर प्रकरणाबद्दल काय म्हटलंय एनडीटीव्ही मराठीशी बोलताना पाहूया. नीट परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणामध्ये खासगी चालक मोटेगावकर हे सध्या गाजत आहेत आणि ज्या भागात नेतात तिथले स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत अभिमन्यू पवार आपल्याबरोबर आहेत. लातूर जिल्हा आत्ताच वेगळ्यासाठी चर्चेला आला, तो म्हणजे मोटेगावकर आणि संबंधित प्रस्थ. काय नेमकं आहे? कारण की आम्ही असं ऐकतोय की या मोटेगावकरांचे कनेक्शन फक्त आत्ताचे नव्हते तर आधीचे होते आणि ते आता हळूहळू पुढे उघड होतील. नाही, बरोबर आहे. हे खरं तर दुर्दैव आहे लातूरचं. लातूर एक शिक्षणाची पंढरी आहे. लातूरचा लातूर पॅटर्न पूर्ण देशभर चर्चेचा विषय असताना कुठेतरी गालबोट लागणं हे आमच्यासाठी दुर्दैवाची बाब आहे. पण नक्कीच या निमित्तानं CBIनं जे चार्जशीटाचा FIR दाखल केलेला आहे, इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. मला खात्री आहे याच्यामध्ये पूर्ण मुळं सगळे खरून निघतील आणि लातूरची प्रतिमा पुन्हा सुधारायला सुरू होईल. मी आपल्या माध्यमातून लातूरच्या जनतेला आणि महाराष्ट्र जनतेला सांगू इच्छितो की एखादी घटना घडली म्हणून का पूर्ण प्रांत किंवा पूर्ण क्षेत्र बदनाम व्हावा असं नाही. एखादी माणसाची मानसिकता वेगळी असू शकते. त्यामुळं लातूरकरांनी आणि एकूणच जनतेने लातूरवर, लातूरच्या शिक्षण व्यवस्थेवर विश्वास ठेवावा. लातूर पॅटर्न काय आज तयार झालेलं नाही आहे. गेल्या 30 वर्षापासूनची त्याची पूर्ण हिस्ट्री आहे. त्याला शाहू कॉलेज, दयानंद कॉलेज, महात्मा गांधी कॉलेज अहमदपूरचं, देशिकेंद्र विद्यालय, केशवराज विद्यालय, अशा अनेक यशवंत विद्यालय, अनेक नावं घेता येतील. यांनी हा घामातून तयार केलेला लातूर पॅटर्न आहे आणि एखाद्या व्यक्तीमुळं त्याला डाग पडणार नाही याची आम्ही काळजी राजकीय कार्यकर्ते म्हणून पण घेऊ. पण जनतेने विश्वास ठेवावा. घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्याच्यावर ॲक्शन होत आहे. म्हणजे आम्ही असं ऐकलं की तिथे मोठ्या प्रमाणामध्ये राजीव गांधी चौक असेल किंवा संबंधित कुठल्याही परिसरात कुठलाही प्लॉट खरेदी करायचा तर मोटेगावकर प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक रसद द्यायचे, खरेदी करायचे आणि सोशल मीडियात पण समोर सतत त्यातली उदाहरणं नाही. आत्ता हे ह्या निमित्तानं बाहेर आलं आहे. मला एवढे दिवस माहिती नव्हतं, पण आता ह्या निमित्तानं सगळं बाहेर निघायला लागलं आहे. मला वाटतं आता ED पण याच्यावरती एंट्री करणार आहे असं मला समजलं काल. तर आता सगळंच खरून निघणारच आहे. तुम्ही म्हणता त्यात तथ्य पण आढळतं. आता काही लोक इनपुट मी बोलल्यानंतर मला काही फोन येत आहेत, काही इनपुट पण मिळत आहेत, पण ते तथ्य आहे त्याच्यामध्ये असं दिसतं एकंदर. ह्याच मोटेगावकरांचे सोशल मीडियावर काही व्हिडिओ दिसले अमित देशमुखांच्या प्रचारामध्ये, तर हे सुद्धा लागेबद्ध आहेत. नाही, लागेबंद म्हणताना नाही, पण तो मोटेगावकर हा गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसच्या लोकसभा असो, विधानसभा असो, प्रचारामध्ये सक्रिय सहभाग त्यांचा असतो. हे वास्तव आहे आणि अनेक व्हिडिओ तुम्ही पण बघितले, आता मीडियावर पण प्लॅटफॉर्म फिरत आहेत आणि तो पण सोशल मीडियावर स्वतःहून टाकतो की मी काँग्रेसचा कुंकू लावलेला आहे वगैरे वगैरे. तो काँग्रेसचा रेग्युलर कार्यकर्ता म्हणता येणार नाही, पण काँग्रेसचा सपोर्टर आहे आणि प्रचारामध्ये सहभाग त्याचा सक्रिय असतो. याचं कारण म्हणजे या पूर्ण प्रकरणामध्ये भाजपचं कनेक्शन हे काँग्रेसचे आरोप नेते खूप करत होते. नाही, मी तेच काल खासदार साहेबांना मी माझ्या ट्विटमधून सांगितलेलं आहे की यामध्ये राजकारण आणू नका, आम्ही आणणार नाही. कारण बघा, आता मागच्या उद्धवजी सरकार असताना म्हाडाचे पेपर फुटले, आपले लेकरं पहाटे 3 वाजता गेले, जवळपास 1.5-2.5 लाख विद्यार्थी गेल्यानंतर मग रात्री म्हाडाचं ट्विट आलं यांचं आव्हाड साहेबांचं. मी त्यांना पुन्हा कॉल पण करून बोललो नाही. 3 वाजता पेपर त्यांनी कॅन्सल केली. राजे टोपे साहेब आरोग्यमंत्री असताना त्याच वर्षी आरोग्याचे पेपर फुटले. ते पेपर फुटले. तुम्ही राजकारण करू नये, आम्ही राजकारण करू नये, चौकशीचा भाग आहे, चौकशी होऊ द्यावी म्हणून त्यांनी आंदोलन केलं परवा आणि राजकारण केलं. राजकीय गंध देऊ नये असं माझं म्हणणं आहे. मोटेगावकरांच्या निमित्तानं खरंच लातूर पॅटर्न डॅमेज मोठा झाला असं मान्य करता? लातूर पॅटर्नला धक्का नक्कीच लागला आहे, पण या निमित्तानं मी असं म्हणलं की एखाद्या ट्युशन क्लासवाल्यामुळं पॅटर्न बदनाम होणार नाही. संस्थांनी उभा केलेला हा पॅटर्न आहे. विद्यार्थ्यांच्या घामातून अनेक शिक्षका, आता गोपाळराव पाटील असतील, JM वाघमारे सर असतील, ते दोघंही आज हयात नाहीत, तर दोघांचं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आता आमचे अनिरुद्ध जाधव सर असतील, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, शाळेचं कॉन्ट्रीब्युशन आहे. ह्याच्यातून तयार झालेला हा पॅटर्न आहे. त्याच्यामुळं कोणीतरी डाग लावून पुसला जाईल असं नाही. पण माझी या निमित्तानं विनंती मीडियाला पण आहे की लातूरला बदनाम करू नका अशी माझी सगळ्याला विनंती.